सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. ठाकरेंच्या खासदारांना होती भाजपची ओढ. एकनाथ शिंदेंनी केलं वेगळंच ऑपरेशन टायगरची इनसाइड स्टोरी. एक वेळ हवामानाचा अंदाज लावता येईल, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या राजकीय घडामोडी घडतायत त्याचा अंदाज लावणं कठीण झालेलं आहे. कारण काल ठाकरेंसोबत दिसणारे खासदार आता शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा हातात घेणार आहे आणि हे सगळं गणित जुळवण्यासाठीच ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे. पण आता या ऑपरेशनची एक इनसाइड स्टोरी समोर आली आहे आणि इथंच मोठा ट्विस्ट आहे. कारण या 6 खासदारांचा रस्ता शिंदेंनी भाजपकडून आपल्याकडे कसा वळवलाय तेच या रिपोर्ट मधून समजून घेऊ. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. विशेष म्हणजे ठाकरेंचा आणि शरद पवारांचा अख्खा पक्ष फुटला, पण दोन्ही पक्षांचे खासदार मोठ्या संख्येनं निवडून आले. यामध्ये एकट्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आलेत. उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेल्या मतदारांनी हे सगळे खासदार निवडून दिलेत. पण आता हेच खासदार ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेकडे निघालेत. येत्या 19 जूनला हे सगळं ऑपरेशन यशस्वी झालेलं दिसेल अशी शक्यता आहे. पण उद्धव ठाकरेंना धक्का देण्याआधी स्वतः एकनाथ शिंदेंनाच मोठी वाटाघाटी करावी लागली अशी माहिती समोर आली आहे. आणि एकनाथ शिंदेची ही शिष्टाई अखेर फळाला आल्याचं म्हटलं जात आहे. कारण सध्या शिंदेच्या गोटात सामील होण्यासाठी निघालेले नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील या खासदारांना भाजपची ओढ होती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते अशी ही माहिती आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्याचंही म्हटलं जात आहे. याचं कारणही तसंच होतं. कारण यवतमाळ, हिंगोली, परभणी, धाराशिव, शिर्डी आणि मुंबई उत्तर पूर्व हे सगळे या 6 खासदारांचे मतदारसंघ आहेत. यातल्या बहुतांश ठिकाणी आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची मिळून भाजपची ताकद जास्त आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन पुढच्या निवडणुकीत आपला निवडून येण्याचा मार्ग मोकळा करून घ्यायचा असा या खासदारांचा प्लॅन असल्याचं म्हटलं जात आहे. पण इथूनच अखेरच्या क्षणी शिंदेंनी एक वेगळं ऑपरेशन सुरू केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे हे खासदार आपल्याच शिवसेनेत यावेत ही शिंदेची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी भाजप आणि हे 6 खासदार अशी दोन्ही बाजूंनी चर्चा करून अखेर हे ऑपरेशन करायचं ठरवलं. पण इथं आडवे येत होते मतदारसंघ आणि तिथले समीकरण. कारण शिंदेच्या शिवसेनेत गेल्यावर महायुतीकडून आपल्याला 2019ला उमेदवारी मिळेल का ही चिंता या खासदारांना सतावत होती. धाराशिव मध्ये ओमराजेंना पुन्हा उमेदवारी पाहिजे. नागेश पाटील आष्टीकरांना हिंगोली आपल्याच ताब्यात ठेवायची आहे. परभणीत संजय जाधव, शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटलांनाही उमेदवारीची हमी पाहिजे होती. तसंच भाजपची ताकद असलेल्या यवतमाळ, वाशिम मध्ये संजय देशमुखांनाही उमेदवारी मिळेल याची गॅरंटी पाहिजे होती. आणि त्यामुळेच या सर्व खासदारांना भाजपकडून तसा शब्द हवा होता आणि त्यासाठी मग चर्चाही झाल्या. अखेर उदय सामंत, तानाजी सावंत आणि प्रताप सरनाईकांनी या सर्व खासदारांना एकत्र करण्यासाठी काम केलं आणि चार्टर्ड विमानांनी खासदारांना दिल्लीपर्यंत पाठवण्यात आलं. या सगळ्या पडद्यामागे घडलेल्या घडामोडींमुळे ऑपरेशन टायगरला काही वेळ लागला. पण अखेर हे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या सर्व 6 खासदारांनी पत्रावर सह्या केल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसातच हे 6 खासदार शिंदेसोबत दिसतील. विशेष म्हणजे आता ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांच्यातही केंद्रातल्या राज्यमंत्री पदावरून ओढताण सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या वाटाघाटीत शेवट कसा होतो आणि शिंदेकडे गेलेले हे टायगर किती संतुष्ट होतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.